जालना के लातूर जिले के टाका गांव के अनुष्ठा पटोले प्रकरण में दोषियों पर कार्रवाई की मांग को लेकर जालना के जिलाधिकारी कार्यालय के सामने आमरण भूख हड़ताल शुरू किया गया। भूख हड़ताल करने वाले गणपत कामले ने कहा कि अनुष्ठा पटोले की मौत आत्महत्या नहीं बल्कि हत्या है और इसमें शामिल मुख्याध्यापक और शिक्षक के खिलाफ फास्ट ट्रैक कोर्ट में कार्रवाई होनी चाहिए। उन्होंने चेतावनी दी कि यदि राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस मामले पर ध्यान नहीं दिया तो मुंबई में वर्षा बंगले के सामने आमरण भूख हड़ताल की जाएगी। तो या ठिकाणी माननीय राधाजी शेळके साहेब संस्थापक अध्यक्ष लवजी साळवे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय जालना या कार्यालयासमोर लाकडाचं सरण रचून त्या सरणावर आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आमरण उपोषणाचा विषय असा आहे की टाका जिल्हा लातूर या ठिकाणी या ठिकाणची मुलगी जे नवोदय विद्यालय लातूर या ठिकाणी शिकायला होती त्या मुलीला त्या नवोदय विद्यालयातील मुख्याध्यापक सर्व शिक्षकांनी मिळून त्या मुलीला फाशी देऊन मारलेले आणि तिला खिडकीला लटकून म्हणजे खिडकीला टेबलवर बसून फाशी घेतली म्हणून असा बनाव केला। त्या शिक्षकावर त्या मुख्याध्यापकावर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा व तिथले कलेक्टर मॅडम जे आहेत ते जे आरोपीला पाठीशी घालतायत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सह आरोपी करण्यात यावे व पीडित अनुष्का पाटोळे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी व त्यांच्या पीडित कुटुंबाला 50 लाखापर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी व हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्यात यावा आणि या अनुष्का पाटोळेच्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी। या 4 ते 5 मागण्या घेऊन या ठिकाणी मी जिल्हाधिकारी कार्यालय जालना या कार्यालयासमोर लाकडाचं सरण रचून या ठिकाणी मी सरणावर उपोषणाला आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। इथल्या प्रशासनानं या अनुष्का पाटोळेच्या मारेकऱ्यांना भर चौकात फाशी द्यावा, भर चौकामध्ये फाशी देऊन ते सर्व आरोपी जिल्हाधिकाऱ्यासहित आरोपी करून त्यांना फासावर लटकावं अशी या ठिकाणी इथल्या मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे। आणि एवढ्या उपर जर या शासनाने आमच्या उपोषणाची दखल घेऊन त्या आरोपींना फासावर लटकवलं नाही तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये या ठिकाणचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं सरण उचलून आम्ही हे सरण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या वर्षा बंगल्यापुढे हे सरण रचल्याशिवाय राहणार नाही। आम्ही इथल्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की अनुष्का पाटोळेच्या मारेकरांना फाशी द्या, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा आरोपी करण्यात यावं। एवढी या मागणी या ठिकाणी आम्ही आमच्या उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत। इथल्या शासनाने आमची तात्काळ गंभीर दखल घेण्यात यावी व उपोषणाला न्याय देण्यात यावा।